हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या ह्या मॉर्निंगच्या मस्त अशा रुटीन व्लॉगमध्ये। बाहेर खूप जास्त अंधार होता। नेहमीप्रमाणे सोमवार ते शुक्रवार मध्ये मी सकाळी 5:30 ला उठले। 5:30 ला अलार्म वाजतो, त्याच्यानंतर मला स्टेबल होऊन उठायला 10 मिनिटं लागतात। आता ऑलमोस्ट 5:40 वगैरे झालेले आहेत। त्याच्यानंतर लाईट ऑन करून मी सगळ्यात आधी फ्रेशन अप होते। फ्रेशन अप होऊन मग बाकीच्या सगळ्या रुटीनला सुरुवात करते। सकाळी सकाळी अजिबात अंगात त्राण नसतो, हे तुम्हाला माझ्याकडे बघून कळतच असेल, पण पुढे याच ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल की मी कशी चार्ज अप होते आणि आत्ताची मी आणि ऑफिसला निघतानाची मी याच्यामध्ये किती जमीन आसमानचा फरक आहे हे ब्लॉगच्या शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच कळणार आहे। तर मग ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा। तर तुमच्या सगळ्यांप्रमाणेच मी मॉर्निंग रुटीनमध्ये आधी स्वतः छान फ्रेशन अप होऊन घेते आणि त्याच्यानंतर रुटीन प्रमाणे मी सगळ्यात आधी गरम पाणी पिते। खरं तर मी सकाळी ऑफिसला निघेपर्यंत कंटिन्युअसली गरम पाणीच पित असते। सकाळी सकाळी मी नॉर्मल पाणी नाही पित। त्याच सोबत मला डॉक्टरांनी इन्स्ट्रक्शन दिल्याप्रमाणे सकाळी मी गरम पाण्यानेच गुळण्या करते, म्हणजे गार्गल करते। त्यासाठी मी आधी गरम पाणी घेतलं 1 ग्लास आणि ते माझं सगळं प्रोसिजर करत होती, कारण मला सतत बाहेरच्या धुळीमुळे वगैरे इन्फेक्शन होत असतं, म्हणून हे सगळं मला सकाळी करावं लागतं। तर तुम्ही तुमच्या रुटीन प्रमाणेच करत असणार आणि प्रत्येक स्त्रीचं रुटीन बिझीच असतं। सकाळी ती वर्किंग असू देत, हाऊस वाईफ असू देत, काहीही असू देत, पण सकाळी आपण सगळ्या जणी तेवढ्याच बिझी असतो। या गोष्टीशी तुम्ही सगळे पण ॲग्री कराल। तर पाणी तुम्ही पण सकाळी असं या आसनामध्ये, मला आसनामध्ये बसूनच पाणी प्या। याचे खूप सारे फायदे आहेत आणि याच्यापेक्षा महत्त्वाची टिप मी तुम्हाला इथे देईन, ती म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही पाणी पित असाल, पहिलं 1 ग्लास जे पाणी तुम्ही पिता त्याच्याबरोबर खूप जास्त पॉझिटिव्ह विचार करा। ह्या गोष्टींचा खरंच आयुष्यात खूप फरक पडतो। हे मी पण सगळीकडे वाचून आणि ऐकूनच शिकलेली आहे। हे पाणी मी तुम्हाला असं फास्ट पिताना दाखवलं, पण तसं नाहीये। मी खूप शांतपणे आणि हळूहळू एक सिप करून पाणी पिते आणि त्याच्याबरोबर सतत पॉझिटिव्ह, स्वतःसाठी खूप पॉझिटिव्ह विचार करते। त्याच्यानंतर आज मिस्टरांचा उपवास होता, म्हणून आधी 1 बटाटा शिजायला ठेवला। 1च बटाटा शिजवायचा होता, कारण माझ्यासाठी आणि ऋतुजासाठी मी पनीर पराठे करणार होती आणि मिस्टरांसाठी आलू घालून म्हणजे बटाटा घालून उपवासाचे पराठे करणार होती। तर त्याची तयारी प्रिपरेशन केलं आणि अजूनही बाहेर बराच अंधार होता। मी उठली तेव्हा तो खूप जास्त काळोख होता, पण आता थोडासा उजेड पडत होता। तर मग म्हटलं आधी बाहेरची आणि क्लिनिंगची कामं करून घेऊयात। प्रत्येकजण आपल्या आपल्या सोयीनुसार रुटीन करत असतं। मी क्लिनिंग याच्यासाठी आधी करते, कारण नंतर माझी खूप जास्त घाई होते आणि आता सगळे झोपलेले असतात, त्यामुळे माझं पटापट होतं। जसं जसं टाईम वाढेल तसे सगळेजण उठतात आणि मग सगळे मध्ये मध्ये करत राहतात, तर मला वेळ नाही मिळत। दार उघडून नमस्कार करून मी लगेचच क्लिनिंगच्या कामाला लागले। क्लिनिंगमध्ये म्हणजे रात्री झोपतानाच लादी वगैरे सगळं क्लीन केलेलं असतं, पण सकाळी उठल्यानंतर झाडू मारून थोडंसं लादी पुसून घेते मी, त्याच्यामुळे छान क्लीन वाटतं। आणि मग देवपूजा मिस्टर करतात, त्यामुळे मी क्लिनिंगचं काम करून घेते। त्यांची आंघोळ झाल्यावर ते देवपूजा करतात। त्याच्यानंतर मला माझी कामं असतात। जर तुम्हाला ही वर्किंग लाईफ बरोबर आपलं घर मॅनेज करायचं असेल, म्हणजेच बॅलन्स करायचं असेल, तर तुम्हाला ही कामं डिवाइड करावी लागणार। सगळी कामं घेऊन मीच करते असं जर तुम्ही म्हणालात तर ते शक्य नाहीये, कारण सगळीच कामं आपण एकट्याने करून आपण पूर्णपणे थकून जाणार आणि दुसऱ्या दिवशीसाठी आपल्यामध्ये काहीच एनर्जी राहणार नाही। अशाने तब्येत पण इफेक्ट होते। तर हे असं मला वाटतं, हे माझं मत आहे जे मी तुमच्याबरोबर शेअर करते। अजूनही बाहेर छान अंधार होता आणि या अंधारात यांना खरंच खूप भारी वाटतं। तुम्ही पण लवकर उठून कधी बघाल तर खूप भारी वाटतं अंधारामध्ये, सकाळची शांतता, आणि त्याच्यामध्ये आपण आपली कामं पटापट पण आवरू शकतो। हे 2 कारणं आहेत, त्यामुळे मी सकाळी आवरायला घेते सगळं। आणि मग हे सगळी कामं सकाळी झाली ना, तर मग दिवसभर असं स्ट्रेस फ्री वाटतं। मी सकाळी मशीन नाही लावत, वॉशिंग मशीन मी रात्री लावते, कारण मग सगळीच कामं मी तुम्हाला आत्ताच म्हणालं ना, सकाळी नाही करू शकत आपण। आणि आमच्याकडे असंही पाणी असतं रात्री 11 पर्यंत, तर मग संध्याकाळी येऊन माझी मशीन लावून होते। रात्री एवढं काही खास काम नसतं एक्स्ट्राचं, त्यामुळे वॉशिंग मशीन मी रात्रीच लावते। कपड्यांचं डिपार्टमेंट रात्रीसाठी ठेवलंय। कपडे घडी करणे, कपाटात लावणे, वॉशिंग मशीन लावणे, असं मी मॅनेज करते की सकाळी अर्धी कामं आणि संध्याकाळी अर्धी कामं। बाहेरचं बघितलं किती स्वच्छ आणि क्लीन दिसतंय ना? हो, आमच्या इथे खूप क्लीन आहे आमचा फ्लोअर। तर मग अजूनही दिवाळीचं डेकोरेशन तसंच दिसत असेल तुम्हाला, कारण अजून देवदिवाळी म्हणजे तुळशी विवाह झालेला नाहीये। त्यावेळीच आमच्या गावची जत्रा पण असते, तर तुळशी विवाहानंतरच आम्ही सगळं डेकोरेशन काढतो, तोपर्यंत नाही काढत, म्हणून तुम्हाला हे सगळं डेकोरेशन तसंच दिसत असेल।
छानपैकी उंबरठा आणि त्याच्या आजूबाजूचा आधी मी क्लीन करून घेते आणि नंतर पूर्ण लादी पुसून घेते. बाहेरची लादी क्लीन असते कारण बाहेर सगळे लहान मुलं आहेत आमच्या फ्लोअरवरती खेळत असतात. सगळेच जण क्लिनिंग करतात, असं नाही की मी एकटीच करते. सगळेच जण आपल्या आपल्या पद्धतीने करत असतात, जेव्हा ज्याला वेळ मिळेल तेव्हा करतात. आणि तसंही सोसायटीकडूनही आठवड्यातून एकदा पूर्ण फ्लोअर क्लीन केला जातो. तर असं मी बाहेरची सगळी कामं आवरली आणि नंतर मग घरात येऊन घरातलं आवरून घेतलं, कारण जेवढं फास्ट आवरता येईल तेवढं मला आवरायचं असतं. माझ्याकडे सकाळी जवळजवळ 5:30 ते 8:30 असा माझ्याकडे वेळ असतो. त्याच्यामध्ये मला माझी सगळी कामं आवरायची असतात. क्लिनिंग, माझा स्वतःचा मी टाईम असतो, याच्यामध्ये कमीत कमी 15 मिनटं. रुटीन कामाप्रमाणे माझं चेंज होत असतं. आठवड्यातून कमीत कमी 3 वेळा मी एक्सरसाइजसाठी पण वेळ देते. शक्यतो सॅटर्डे संडेमध्येच एक्सरसाइज करते, कारण त्या दिवशी रिलॅक्स टाईम असतो माझ्याकडे. वर्किंग डेमध्ये माझं असंही खूप जास्त वॉक होत असतो, कारण माझं ऑफिस स्टेशनपासून कमीत कमी 40 मिनिटावरती आहे. त्यामुळे घरी येताना रोज मी वॉक करतच घरी येते. त्यामुळे रोज माझं, आणि तिथूनही कॉटन रिनला आल्यानंतर स्टेशनवरून घरी घेऊन येणं भाजी वगैरे, असं माझी बरीच एक्सरसाइज रोज होत असते. कमीत कमी तासभर चालणं होतंच संध्याकाळचं वगैरे पकडून. त्यामुळे डेली मी एक्सरसाइज नाही करत, पण आठवड्यातून 3दा नक्कीच एक्सरसाइज करते. शिवाय ही घरातली कामं असतात ज्याच्यामुळे मुवमेंट होतच असतात. फक्त मी ऑफिसमध्ये जी काही 7-8 तास बसून असते त्याच्यासाठी मी संध्याकाळी घरी येताना रोज वॉक करूनच येते, ऑटोने येत नाही. हे पण एक रिझन आहे आणि ट्रॅफिक पण एक रिझन आहे. तर मग चला, माझं सगळं क्लिनिंग झालं होतं. तुमच्याशी बोलत बोलत माझं पूर्ण क्लिनिंगचा पार्ट मी कंप्लीट करून टाकला. आणि हे क्लिनिंग झाल्यानंतर आहे ना, खूप प्रसन्न वाटतं. हे तुम्ही पण ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हाला जमेल तसं तुम्ही तुमचं रुटीन ठेवा. काही जण आधी जेवण बनवून घेतात, नंतर क्लिनिंग करतात. आणि मी पण खूप वेळेला असं करते, जेव्हा मला लेट होतं उठायला आणि मला वेळ नसतो सगळं आवरायला, तेव्हा मी आधी स्वयंपाक आवरून घेते आणि मग नंतर क्लिनिंग करते. असं काही फिक्स नाही आहे की याच वेळेला हे केलं पाहिजे. हा, पण ही सगळी कामं करूनच मी घराबाहेर पडते. राहिला प्रश्न झाडांना पाणी घालण्याचा, तर हे मी कधी घालते, कधी हस्बंड घालतात. मला वेळ भेटला तर मी घालते, नाहीतर मिस्टर तर घालतातच रोज. पण मला हे करायला फार आवडतं, छान वाटतं. मला खरं तर विंडो किंवा बाहेरचं नेचर हेच जास्त आवडतं. मी तिथे उभी राहून 5 मिनटं टाईम स्पेंड करते आणि त्याच्याबरोबर झाडांना पाणी पण घालून होतं. तर असं सगळं रुटीन मॅनेज करत असताना तुम्ही तुमच्या कामानुसार किंवा तुम्हाला कोणतं काम प्रायोरिटीवर करायचं आहे त्याच्यानुसार आवरत जा. आणि ह्याच्यानंतर हा माझा 15 मिनिटाचा मी टाईम आहे, ज्याच्यामध्ये मी रोज डायरी लिहिते किंवा शांतपणे बसते. कधी लिहावंसं नाही वाटलं तर फक्त शांत बसून राहते. आणि कधी लिहिण्यासाठी खूप काही असतं, कधी लिहायला वेळही नाही पुरत, आणि मी डायरी कधी कधी रात्रीसुद्धा लिहिते. असं काही माझं रूल बुक नाही आहे की मी ह्याच वेळेला डायरी लिहिणार. पण हा, सकाळचा हा 15 मिनिटाचा टाईम मी स्वतःला देते. कधी कधी गरम पाणी घेऊन पीत बसते, कधी अशीच शांत बसते, कारण ह्या वेळेला कोणीही उठलेलं नसतं आणि बाहेर खूप जास्त शांतता असते. आता हा आवाज तुम्ही ऐका. हा जो काही बॅकग्राऊंडला पक्ष्यांचा आवाज येतो आहे, शांततेमध्ये तो पक्ष्यांचा आवाज, हवा सुटलेली असते सकाळी. आकाशकंदील जेवढा हलतोय त्यावरून तुम्हाला कळत असेल की आमच्या इथे खूप जास्त हवा येते. आणि ह्याच्यामध्ये ना, या आवाजामध्ये खूप शांत आणि खूप भारी वाटतं. तुम्ही पण कधीतरी ट्राय करा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर नक्की शेअर करा. मला हा वेळ खरंच खूप जास्त आवडतो. म्हणजे हा असा रिलॅक्स टाईम तुम्ही दिवसभरात कधीही काढू शकता, पण त्यावेळेला तुम्हाला एवढी शांतता नाही भेटणार, कारण आमच्या इथे तर रात्री 12-1 पर्यंत गोंधळच चालू असतो मुलांचा आणि सगळा. आता मुलं आहेत तर गोंधळ करणारच, तो प्रॉब्लेम नाहीये. पण ही शांतता फक्त आणि फक्त सकाळीच मिळते, म्हणून ही सकाळची 15 मिनिटं मी माझ्यासाठी ठेवते. खूप वेळेला असंही होतं की मला अलार्म वाजल्यानंतर उठायला वेळ नाही मिळत, तेव्हा हा वेळ नाही मिळत मला. पण मी आवर्जून लवकर याच्यासाठी उठते की मला माझ्या शांतपणे बसण्याचा वेळ मिळेल. त्याच्यामुळे आपलं डोकं शांत होतं. ह्या वेळेमध्ये तुम्ही मेडिटेशनसुद्धा करू शकता. प्रत्येकाचं मेडिटेशन करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते. कोणाला फक्त शांत बसून राहायला आवडतं, कोणाला नामस्मरण करायला आवडतं.
कसंही करा पण स्वतःला वेळ द्या, मला एवढंच म्हणायचं आहे. हे सगळं सांगण्यामागचा हेतू हेच आहे की जर तुम्ही दिवसभरात स्वतःला 15-20 मिनिटं वेळ दिलात तर खूप 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 वेगळे एक्सपिरियन्स तुम्हाला येतात, जे शब्दातही एक्सप्लेन नाही करता येणार. त्यानंतर इथे तुम्ही माझी डायरी बघू शकता, किती जास्त लिहिलंय मी कंटिन्युअसली लिहित असते. जेव्हा पण मला खूप भारी वाटतं, खूप आनंदी असते, तेव्हा तर मी खूप जास्त लिहिते. खरं तर मी फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच लिहिते, निगेटिव्ह गोष्टी खूप कमी वेळेला लिहिते. तेव्हाच लिहिते जेव्हा मला एखादी गोष्ट सहन होत नाही, हँडल करता येत नाही, तेव्हाच ते लिहून काढते. अदरवाईज माझ्या डायरीमध्ये फक्त पॉझिटिव्ह गोष्टीच तुम्हाला मिळतील आणि ही माझी दुसरी डायरी आहे. चला तर मग मी टाईमवरती भाषण खूप झालं. त्याच्यानंतर मी जेवण बनवायला आले. माझ्यासाठी आणि ऋतुजासाठी पनीर पराठे करायचे होते म्हणून आधी पीठ मळून घेतलं आणि मिस्टरांसाठी मला साबुदाण्याच्या पिठाचे पराठे करायचे होते, मिक्स पिठाचे. त्याच्यासाठी मिरची बारीक करून घेतली आणि त्याचं प्रिपरेशन करायला लागली. बटाटा सोलून खिसून घ्यायचा, त्याच्यामध्ये ते पीठ मिक्स करायचं. मिरची, तुम्हाला जे काही तिखट वगैरे घालायचं असेल ते तुम्ही घालू शकता. तुमच्या उपवासाच्या पदार्थांमध्ये जे काही येतं ते ॲड करू शकता आणि ते छान असं मळून घ्यायचं. पाणी नाही घालायचं, जेवढं पीठ बटाट्यामध्ये पुरेल तेवढंच मळून घ्यायचं. आणि आम्ही शक्यतो उपवासाला फ्रूट्स किंवा ज्यूस वगैरेच पितो, पण काहीतरी खायला पण असलं पाहिजे म्हणून मी हे 4-5 पराठे त्यांच्यासाठी करून ठेवणार होती. तर मग असं मी आधी फराळाचं बनवून घेतलं, कारण मग मला नंतर पराठे बनवल्यानंतर त्या तव्यामध्ये फराळाच्या गोष्टी नाही करता येणार म्हणून. तर तिकडे मिस्टरांचे 5 पराठे करून रेडी झाले होते आणि आता मी पनीर पराठे करायला घेतले. पनीर पराठ्यांची रेसिपी तर मी खूप वेळेला शेअर केलेली आहे, शॉर्ट्समध्ये पण, लॉंग व्हिडिओजमध्ये पण. आणि हे पनीर पराठे माझ्या ऑफिसमध्ये सुद्धा खूप जणांना खूप आवडतात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप इझी आहेत. फक्त पनीर तुम्हाला किसून घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे मसाले मिक्स करायचे, बस झालं. आणि पिठामध्ये लाटून ते फ्लेवर त्याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला जो पाहिजे तो. चाट मसाला, तिखट, मीठ, जिरे पावडर, जे काही तुम्हाला जो फ्लेवर आवडतो तो. आणि असे पटापट मी ते पराठे लाटून घेतले. 5-6च करायचे होते आमच्या दोघींपुरते. ते मी बनवून घेतले. आणि मी ना कधी कधी काय करते, जेवण बनवतच भांडी घासते. जसं तुम्हाला इथे दिसत असेल मी मिक्सरचं भांडं वगैरे सगळं घासते. पराठे बनवायला घ्यायच्या आधीच मी थोडी भांडी घासून घेतली होती. मला जेवण बनवता भांडी घासायची पण सवय आहे. कारण काय होतं ना, किचन छोटं आहे, मग खूप जास्त पसारा होतो, मेसी होता आणि मग काहीच सुचत नाही. त्यामुळे मग मी क्लिनिंग करतच स्वयंपाक पण आवरत असते आणि त्याच्यामुळे माझा वेळ पण वाचतो. तर ही माझी सवय आहे, चांगली की वाईट मला माहीत नाही, पण आता ही सवय लागलेली आहे. त्याच्यानंतर माझे सगळे पराठे बनवून झाले. सगळे पराठे बनवून झाल्यानंतर मी गॅस, किचन वगैरे सगळं क्लीन करून घेते. सकाळच्या कामांमध्ये माझ्याकडे एवढंच काम असतं, स्वयंपाक, किचन क्लीन करणं आणि घरात झाडू लादी करणं. बाकी कपडे वगैरे मी रात्री करत असते. आणि जे काही बाकीचं क्लिनिंग असतं, डस्टिंग वगैरे घरामध्ये करणं, छोट्या छोट्या गोष्टी पुसून घेणं, हे सगळं मी वीकली क्लिनिंगमध्ये ठेवते, कारण डेली ते पॉसिबलच नाही आहे मला. तर तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त कामच नाही आहे हिच्याकडे वगैरे, तर हो, मला ऑफिसमधलं पण काम असतं, त्याच्यामुळे मी खूप जास्त घरच्याच कामांचा लोड घेऊन नाही बसू शकत. आणि दुसरी गोष्ट, आमचं घरामध्ये आम्ही 3घच जण असल्यामुळे आमचं घर तेवढं जास्त खराब पण होत नाही, क्लीनच असतं. त्यामुळे वीकली एकदा मी सगळं डस्टिंग करून घेतलं तर मग ते क्लीन दिसतं. आणि बाकी लॉन्ड्री वगैरे तर वीकली आपण एक्स्ट्रा करतच असतो, पडदे वगैरे. तर मी वीकली क्लिनिंगचा ब्लॉग पण तुमच्याबरोबर शेअर केला पाहिजे का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी तसा पण ब्लॉग बनवेन. शिवाय माझ्या एक्सरसाइजबद्दलचा मी एखादा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन, कारण मी आधी एकदा एक्सरसाइजचा व्हिडिओ बनवलेला आहे खूप दिवसापूर्वी. तुम्हाला हवा असेल तर परत एकदा नक्की बनवेन. आणि बाहेर अचानक पाऊस चालू झाला होता, जो मी तुमच्याबरोबर शेअर करत होती. या पावसाचं मला काही कळत नाही आहे तो कधी जाणार आहे ते. ठीक आहे, माझी सगळी कामं उरकली आणि नंतर मी टिफिन भरायला घेतला, कारण मी ड्रायफ्रूट्स पण घेऊन जाते. मी घरी काहीच खात नाही, कारण मी 13 ते 14 तास म्हणजे खाण्यामध्ये गॅप घेत असते. रात्री 9च्या आधी जेवते आणि सकाळी 10:30च्या नंतरच नाश्ता करते. तर असं सगळं पराठे वगैरे रेडी होते. ते सगळं मी मला जेवढं घेऊन जायचं होतं तेवढं टिफिनमध्ये पॅक केलं आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार झाले. तर असं माझं सकाळचं रुटीन होतं. आता याच्यामध्ये पुढे मी ऑफिसला निघताना रेडी कशी होते हे फक्त तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सकाळी 5:30 ते 8:30 मी एवढी सगळी कामं मॅनेज करू शकते, तर कोणीही करू शकतं. आणि त्याच्यामुळे मला यूट्यूबसाठी पण वेळ मिळतो. मी ही कामं करत शूट पण करत असते, कारण मला
जे काही आहे ते मी रिअलिस्टिकच शेअर करत असते. मला असं एक्स्ट्रा काही वेगळं करायचं नसतं जे तुमच्याबरोबर शेअर करायचंय. पनीरचा पराठा बनवला, डाळ भात पण खाऊन घे. डाळ भात पण पराठे जास्त केले तुम्ही आल्यावर. आणि ते राहिलेले घेऊन जाऊ उपवासाचे टिफिन मध्ये. तुझ्या आवर उठ पटकन. हा काय तुम्ही सगळं खिडकीत पाठवतो. इथे ना मी थोडंसं मॉइश्चरायझर हाताच्या पाठीमागच्या साईडला लावलं, कारण मी थोडं चेहऱ्याला लावते आणि मला सवय आहे की फेसला मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर थोडंसं हातांना पण लावायचं, कारण सतत पाण्यात किंवा अशी वेगवेगळी कामं करून ना हात खूप ड्राय होतात. तर मग मी जेव्हा पण फेसला मॉइश्चरायझर लावते तेव्हा हातांना पण लावते. ही सवय खूप चांगली आहे, तुम्ही पण ट्राय करा. हात तुमचे सॉफ्ट आणि छान राहतील. तर मग अशी छान मी रेडी झाले. रेडी म्हणजे सकाळी मी फक्त स्किन केअरच करते, असं काही हेवी मेकअप वगैरे करून ऑफिसला जात नाही. स्किन केअर करून घेते आणि माझ्याकडे जे सनस्क्रीन आहे ते टिंटेड सनस्क्रीन आहे, त्याच्यामुळे मला त्याच्यानंतर वरती फाउंडेशन किंवा कॉम्पॅक्ट असं काहीही यूज करावं लागत नाही. या टिंटेड सनस्क्रीनचा पण मी आधी एकदा व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण तुम्ही चेकआउट करू शकता. हे पण मी अगदी थोडंसं लावते, कारण थोडं छान ग्लो येतो हे लावल्यानंतर चेहऱ्यावरती. हेअर वॉश केला होता मी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी आयब्रोज सेट करते आणि लिपस्टिक लावते, कारण या दोन गोष्टींनी मला वाटतं की मेकअप पूर्ण झाला असं वाटतं. डेली मी लायनर वगैरे अप्लाय नाही करत, मला ते खूप जास्त हेवी वाटतं. हा पण आयब्रोज सेट करायला मला आवडतात, कारण खरं तर ना जेव्हा आपण आयब्रो सेट करतो ना तेव्हा चेहऱ्याचा लुक चेंज होतो, हे मी खूप वेळा नोटीस केलेलं आहे. तर माझे तर आयब्रो तसे पण खूप छान जाड आणि असे काळे आहेत, छान भरलेले. असं काही विरळ आयब्रो नाही आहेत, पण ते मला सेट करायला आवडतात. आणि लिपस्टिक तर मॅन्डेटरी असतेच, ती लावल्याशिवाय मी घराबाहेर पडतच नाही. तर असं सगळं मी माझं आवरून घेते आणि मग घराबाहेर पडते. तर तुम्हाला जेव्हा पण सकाळी लवकर आवरून बाहेर पडायचं असेल तेव्हा तुम्ही पण तुमची कामं अशी मॅनेज करू शकता. आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही टाईम मॅनेजमेंट टिप्स असतील तर तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा नक्कीच. आणि आता मी इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे अजूनही तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चॅनेलवर जावा, सबस्क्राईबचं बटनवर क्लिक करा आणि सोबत घंटीचं बटन पण क्लिक करा, ज्याच्यामुळे तुमच्याकडे माझे व्हिडिओज लवकरात लवकर पोहोचतील आणि माझं चॅनलही पटापट ग्रो करेल. तर मग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असं सगळं आवरून मी ऑफिसला निघाले होते. तर मॉर्निंग रुटीनमध्ये मी माझ्या नाश्त्याबद्दल काहीही शेअर नाही करत आहे, कारण मी मॉर्निंगला एवढ्या लवकर काहीही नाश्ता वगैरे करत नाही. शक्यतो मी ऑफिसला जाऊनच नाश्ता करते, ऑफिसला पोहोचते, त्याच्यानंतर लॉग इन करते, माझी जी काही सगळ्यात महत्त्वाची कामं असतील ती आवरते आणि मग 10:30च्या आसपास मी नाश्ता करते. गुड मॉर्निंग. आणि आत्ता वाजलेत 8:45. तर अशी सगळी 8:30पर्यंतची माझी कामं संपलेत. देवपूजा पण पाठीमागे झालेली आहे. आता मी ऑफिससाठी निघते. अशी आवरते मी सकाळची सगळी कामं, कारण सकाळी 5:30ला उठल्यानंतर 8:30पर्यंत मी काहीच मध्ये एकही ब्रेक घेत नाही. फक्त सुरुवातीला 15 मिनटं जी असतात ती माझ्यासाठी असतात. त्याच्यानंतर मी सगळी कामं पटापट आवरून घेते, कारण मला 8:45 नाही 55ची ट्रेन असते माझी. 8:45 झालेत, आता मी पळते. तर माझं रुटीन कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता ऑफिसला निघते आणि माझा नाश्ता वगैरे मी ऑफिसमध्ये जाऊनच करते. बाय. व्हिडिओ इथपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद. आपण सगळे भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही सगळे पण छान मस्त राहा. बाय.